मालेगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आज चव्हाट्यावर आला आहे। रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्याने उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णांना औषधांविनाच रिकाम्या हाताने घरी परत जावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात औषधे घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना औषध खिडकीवरून परत पाठवण्यात आले। याबाबत उपस्थित औषध वितरण कर्मचाऱ्याला विचारले असता त्याने धक्कादायक उत्तर दिले की स्टोअर रूमची चावी ज्या डॉक्टरांकडे आहे ते आज आजारी असल्यामुळे रुग्णालयात आले नाहीत, त्यामुळे औषधे काढता येत नाहीत, सोमवारी येऊन औषध घेऊन जा असे सांगत कर्मचाऱ्यांनी रुग्णांना चक्क परत पाठवले। जबाबदार डॉक्टर रजेवर असताना चावीची पर्यायी व्यवस्था न ठेवल्याने रुग्णालयाच्या नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे। या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली। त्यांनी उपस्थित असलेले डॉक्टर जाधव यांना या संपूर्ण प्रकाराबाबत जाब विचारला। त्यावर काही औषधे संपली असतील ती आल्यावर देऊ असे सांगत डॉक्टरांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले। तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगी डॉक्टरांशी बोलताना अनिल जाधव म्हणाले की ग्रामीण भागातील गरीब रुग्ण केवळ विश्वासापोटी सरकारी दवाखान्यात येतात। रुग्णांची अपेक्षा फक्त एवढीच असते की डॉक्टरांनी त्यांच्याशी आपुलकीने बोलावे आणि वेळेवर औषधोपचार मिळावा। स्टोअर रूमच्या चावीसारख्या क्षुल्लक कारणावरून रुग्णांना औषधांविना परत पाठवणे हा अत्यंत बेजबाबदारपणा आहे। शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या या वागणुकीमुळे रुग्णांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जर सरकारी दवाखान्यातच गरिबांचे समाधान होणार नसेल तर त्यांनी उपचारासाठी कोणाकडे जायचे असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। या संपूर्ण प्रकारानंतर आता वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या ढिसाळ कारभारावर काय कारवाई करतात आणि रुग्णांना औषधे कधी उपलब्ध करून देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।